नमस्कार मित्रांनो, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आता उन्हाळा चालू आहे, मस्तपैकी आपण लहानपणीची आठवण जागी करणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत दह्याचा गोळा। लहानपणी शाळेत असताना शाळा सुटली की दह्याचा गोळा घेऊन घरी खात खात यायची मजाच वेगळी होती। चला तर आता आपण याची प्रोसेस पाहूया। आता इथे मी दही घेतलेलं आहे 1 वाटी। आता याच्यामध्ये आपण वेलची आहे ते टेचून घेणार आहोत। एका प्लेटमध्ये काढून घ्यायची वेलची। आता आपला जो दही आहे त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि हे रवीच्या साहाय्याने व्यवस्थित हळवून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपला जो दही आहे तो पाण्यामध्ये, हे अशा पद्धतीने। आता याच्यामध्ये आपण जी वेलची ठेचून घेतली होती ती घालायची आहे, साखर घालायची चवीनुसार, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला आवडेल तो फूड कलर याच्यामध्ये ॲड करायचा आहे। तुम्ही फूड कलर नाही यूज केला तरीसुद्धा चालणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। याला ताकाचा फॉर्म आला पाहिजे, अशा पद्धतीने आपण हे मिक्स करायचं आहे। लागल्यास थोडंसं पाणी ॲड करा आणि ताकासारखं व्यवस्थित हे मिक्स करून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने छान आपलं दही मिक्स झालं पाहिजे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपण पेळे घेणार आहोत, तुम्ही वाटी घेतली तरी सुद्धा चालणार आहे, अशा पद्धतीने। आणि आता याच्यामध्ये आपलं जे ताक आहे तो घालून घेणार आहोत। हाफ हाफ घालायचं आहे, फुल भरून नाही घालायचे। हे अशा पद्धतीने सर्व याच्यात ओतून घ्यायचं। आणि आता याच्यामध्ये आईस्क्रीमच्या काठ्या असतात त्या ठेवून घेणार आहोत, हे अशा पद्धतीने। तुम्ही कलकीच्या काठ्यासुद्धा टाकू शकता। आणि आता आपण हे फ्रीजला 4 ते 5 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। आता आपले 4 ते 5 तास झालेले आहेत। हे पहा, अशा पद्धतीने गोल गोल फिरवायचं, इझिली निघून जातात। तुम्ही पाहू शकता आपला दह्याचा गोळा छान झालेला आहे। सर्व अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपले मस्त असे दह्याचे गोळे तयार झालेले आहेत। मस्त लहानपणीची आठवण जागी झाली। तुम्ही सुद्धा ही आठवण नक्की जागी करा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।